राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थात प्रशांत दादा गुरव पुरस्कृत राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी राम जानकी क्रिकेट संघ गावखडी आयोजित ही नाईट ओव्हरआर्म क्रिकेटच्या या दुनियेमध्ये आपण आलो आहोत. या मित्रत्व ग्रुप ग्राउंड गावखडीच्या या ग्रीन पार्कवरती सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. फक्त नाकरे संघाला विनंती आहे, आपला एक्स्ट्रा प्लेयर येऊ द्यात. यूट्यूबच्या माध्यमातून इतक्या रात्रीही आपण आजही आताही हा सामना पाहताय त्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. आता आपण खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या रोमहर्षक अशा पद्धतीच्या अगदी रोमांचित करणाऱ्या क्षणांकडे आलो आहोत. कारण ही मॅच असेल पहिल्या राऊंडमधील पहिल्या प्राथमिक फेरीमधील शेवटची आणि त्यानंतर मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळणार. ज्या पद्धतीने क्वालिटी टीम राऊंडची बदलणार त्या पद्धतीने क्वालिटी क्रिकेटची बदलणार आहे. कारण जे जे संघ आपण या ठिकाणी आज पाहिले ते आपापल्या विभागामधील अप्रतिम संघ बनून आलेले होते, परंतु कधी ना कधीतरी कोणत्याही संघाला पराभूत व्हावं लागतं, एका संघाला विजयी व्हावं लागतं. दोन संघांमध्ये संघर्ष नेहमी होतो, परंतु कोणाला जिंकावं लागतं कोणाला हरावं लागतं हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे काय आहे तर जीवनामध्ये आपल्याला दाखवून देतं की 100 धागे दुःखाचे असले तरी एक धागा सुखाचा असतो आणि या एका धाग्यासाठी आपण पूर्ण आयुष्यभर मेहनत आणि परिश्रम करत असतो. रोज येणाऱ्या खास काळग्यांमधून अपयशातून शिकून यशाची पायरी गाठायचं असतं, हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. जाऊया मैदानाकडे. इथे रामेश्वरच्या बाजूने सलामीचा फलंदाज शर्विन येतोय. खटक्यार बोटने जाग्यार पलटी अशा पद्धतीची त्याची फलंदाजी आहे. कालपासून तो या फ्लो मध्ये वाडी गटामधून आपला दमखम दाखवलाय. ग्रामीण गटामधून खेळताना आता रामेश्वर गावखडी दिसेल. चला सलामीला आलाय विक्रम. गोलंदाजीचा भार विक्रम नार्वेकर. फलंदाजांना करतो चक्रम. नाव आहे विक्रम. अंडरआर्म क्रिकेटमध्ये याचंही नाव मोठं आहे. नाकरे गावाला बिलॉंग करणारा हा विक्रम नार्वेकर. पहिला बॉल आखूट टप्प्याचा. शर्विनने पाहिला, ऑफस्टिकच्या बाहेर होता, फक्त सन्मानपूर्वक त्याला दिशा दाखवली. एक धाव मिळाली आहे. एका धावेने प्रारंभ झालाय, सुरुवात झाली आहे, आगाज केला गेलाय. एका धावेने शर्विन तसा सुरुवात अगदी संथ सावध करतो आणि नंतर मात्र रौद्र अवतार दाखवतो. शंभू महादेव ज्या पद्धतीने तांडव नृत्य करतात ना त्या पद्धतीने, पण इथे मात्र विक्रमने त्याला बनवलंय चक्रम, पण स्वतः बनलाय चक्रम. ओ ये फेरा शर्विनला मात्र कालपासून जी जीवदानं मिळाली आहेत ती खरोखर लाईफ मध्ये कधी त्याला मिळाली नसतील एवढी मिळाली आहेत. प्रत्येक मॅच मध्ये त्याला एक एक जीवदान, एक दोन जीवदान मिळते आणि त्याचा फायदा उठवतोय. लेझी फड आहे, लेझी फड. रिलॅक्स पोझिशन मध्ये गेला विक्रम. नाव सांग तू दादा. फिल्डर ओव्हर द विकेट मारा विक्रम यांचा. फलंदाज सुजन भोसले यांच्यासाठी. धावसंख्या 2. यावेळेला परत एकदा ऑफस्टिकच्या बाहेर एक धाव. स्लिप कॉर्डन मध्ये जातोय बॉल. थर्ड मॅन रिजन मध्ये एक धाव. एका धावेने डिक्लेरेशन नाहीये पण एक धाव पळून काढली आहे, कारण तिथे प्रोटेक्शन होतं. पॉइंट रिजन मधून क्षेत्ररक्षक आला तोपर्यंत फील्ड केली, जोपर्यंत एक धाव करत नव्हते. एका धावेने धावसंख्या वाढणार. बिनबाद 3. बिनबाद 3. अजून एक मॅच आहे का? अजून एक सामना होईल.
या प्राथमिक फेरीमधील मुजाहिद पूर्णगड, नाही पूर्णगड, ओके, ऑल पूर्णगड किंवा पूर्णगड विरुद्ध मोमीन. अच्छा, मोमीन. परत एकदा तो सामना पाहायला मिळेल. गटामध्ये आपण पाहिला तो वाडी मर्यादित, पण आता मात्र ग्रामीण गटामध्ये पाहतोय. पूर्णगड विरुद्ध मोमीन गावकडी. नाणेफेकीसाठी या. पूर्णगड विरुद्ध मोमीन नाणेफेकीसाठी या. उद्याच्या रात्रीमध्ये आपला आवाज ठेवायचा आहे. एनर्जी थोडी मी राखून ठेवणार आहे, कारण आवाज सुद्धा कमी झालाय. डीजेचा आवाज जेव्हा कमी होतो तेव्हा पोटामधून आवाज वाढवावा लागतो, आणि तेव्हा मग प्रेशर जे येतं ना गळ्यावर, त्याचा उद्या इफेक्ट दिसेल. एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढणार. धावसंख्या होणार 5. बिनबाद 5. विक्रम नार्वेकर फलंदाजांना करणारा चक्रम, हा तो नाव आहे, तो विक्रम नार्वेकर. या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय विक्रम. स्वतः मात्र एक बॉडी जर बघितली त्याची, तर थोडासा बॉडी वेट वाढवलंय त्यांनी, पण आता मात्र गेल्या वर्षीपेक्षा जरा स्लिम वाटतोय. गेल्या वर्षी थोडा हेवी वेट वाटत होता, पण यंदा मात्र त्याने थोडं वर्कआउट केलेलं दिसतंय. वेल, चांगली गोष्ट आहे ही क्रिकेटसाठी सुद्धा, खास करून अंडरआर्म क्रिकेटसाठी सुद्धा. या पावस पंचक्रोशीमध्ये नावाजलेला फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, अंडरआर्ममध्ये सुद्धा, आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मर म्हणून पाहिलं जातं. तर दोन्ही पद्धतीचं क्रिकेट आहे त्याच्याकडे. षटक संपते. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 6. बिनबाद 6. सावध सुरुवात आहे. रामेश्वर गावखडी या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने सुजन भोसले आणि शर्विन अगदी तांडव करायचे ना, त्या पद्धतीचा तांडव अजून दिसला नाहीये. कदाचित सुरुवात सावध करावी, विक्रमच्या विरोधात नो रिस्क खेळावं, आणि नंतर मग कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन नंतर मग आपलं काम करावं. अशा पद्धतीने कदाचित त्यांची खेळी असावी, स्ट्रॅटेजी असावी. कारण रामेश्वर गावखडीची स्ट्रॅटेजी समजणे आणि याचा अर्थ राजकारण्यांची खेळी समजणं एवढं सोपं आहे ते, पण ते एवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये. शर्विन आता अटॅकिंग मोडमध्ये येईल का, पण त्याला रोखण्यासाठी कोणता गोलंदाज? संजोग आलाय. संजोग यावेळेला मात्र संजोग योग घडवून आणणार का विकेटचा? आखूट टप्प्याचा बॉल, दिशा नव्हती व्यवस्थित, परंतु शर्विन आपलं काम करतोय. मी म्हटलं ना, स्ट्रॅटेजी होती त्यांची. पहिली ओव्हर खेळून काढावी, दुसऱ्या ओव्हर पासून सुरुवात करावी आणि आपले हात दाखवावेत. हे हात दाखवून अवलक्षण आहे शर्विन याचं. खतरनाक फलंदाजी. षटकाराने सुरुवात या षटकाची. संजोगला योग घडवायचा होता विकेटचा, पण सदा सर्वदा हा षटकाराचा योग घडवून आणलाय शर्विनने. परत एकदा ह्या वेळेला मात्र लॉलीपॉप होता शर्विनसाठी. चेंज ऑफ पेस, स्लोअर डिलेव्हरी असं वाटलं होतं. बैल मुझे मार इन्व्हिटेशन दिलं होतं. आखूट टप्प्याचा बॉल होता, थोडा हाफ ट्रॅकर होता, शर्विनच्या अगदी बॅटच्या रेंजमध्ये होता, आणि जो रेंज ऑफ शॉट सिलेक्शन त्याचं आहे मगापासून आपण बघतोय. माडाच्या बनात गेला असता, पण टायमिंग नव्हती. धाव काही मिळत नाहीये. संघाची धावसंख्या अजूनही 12. बिनबाद 12. संजोग टू द शर्विन. पुन्हा एकदा यावेळेला शॉट 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 कडक आहे. हल्ला जवाब आहे, अप्रतिम आहे. अँटिसिपेशन शॉट आहे. होळी रे होळी, पूर्णाची पोळी. शर्विन खेळतो षटकाराची खेळी. परत एकदा पाहायला मिळतोय आपल्याला हाय अँड हँडसम. हवेमधून बॉल फरार होतोय, पसार झालाय. अप्रतिम षटकार येतोय. परत एकदा तयार हो, थोपटून दंडाने छातीला लाव माती. ढाल बनव स्वप्नांना, आणि या स्वप्नांना ढाल बनवून हिम्मत कर रोखण्याची. हार मानू नको जोवर शत्रू जिंकणार नाही, आणि शत्रू जिंकणार नाही तोवर आपण नाही हार मानणार. पण शत्रू जो शॉट पाहायला मिळते आपल्याला.
मार्वलस बॅटिंग मास्ट्रो काय कॅमिओ पेश केलाय. धावसंख्या 6 ने वाढणार. पुढचा बॉल परत एकदा यावेळेला शॉट तशाच कडक पद्धतीने पण यावेळेला मात्र शर्विनचा खेळ संपतोय. फलंदाज खेळ संपतोय. शर्विनचा बाद होतोय. एक पहिला धक्का एक गडी बाद. धावसंख्या झाली आहे 24. विक्रमच्या मनामध्ये काय चाललं असेल, कदाचित मी तो झेल घेतला असता तर मग काय झालं असतं. किती महाग पडला बघा. 3 षटकार आले शर्विनच्या बॅट मधून. नवीन फलंदाज येतोय अर्जुन तोडणकर. थोडासा विलंब झालाय परंतु डिस्कशन होत होतं डगआउट मध्ये, पण शेवटी मात्र अर्जुनला पाठवण्याचा डिसिजन झाला आणि अर्जुन आपल्याला जाताना दिसतोय. अर्जुन तोडणकर वंडर बॉय गावखडीचा हा चमचमता यंग टॅलेंट अंडर-19 मध्ये ज्याची रत्नागिरीमध्ये सिलेक्शन झालंय तो अर्जुन तोडणकर. गतवर्षी अंडर-19 मध्ये, पण यावर्षी आपण पाहतोय त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. परवाही आपण त्याला पाहिलं मोस्ट टॅलेंटेड प्लेयर म्हणून PSL च्या माध्यमातून पूर्णगड सुपर लीग जी या ठिकाणी अप्रतिमरित्या पार पडली संपन्न झाली नाईट एडिशन, आणि त्यावेळेला त्याला न्यू टॅलेंट म्हणून रायझिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब सुद्धा मिळाला होता. तो अर्जुन तोडणकर टेक्निकली करेक्ट आहे, लज्जत अगदी नजाकत आहे फलंदाजीमध्ये, तितकीच चांगले स्लॉक शॉट आहे, रेंज ऑफ शॉट भरपूर मोठा आहे. बिटवीन द फाईन लेग रिजन आणि लॉंग ऑन रिजनला कुठल्याही पद्धतीने शॉट तो सजवू शकतो, फटके खेळू शकतो. त्याच्याकडे वेळ भरपूर आहे आणि एक उगवता सितारा म्हणून त्याने आपलं नाव कमवलंय. 1 षटकाची होते समाप्ती. दुसऱ्या षटकामध्ये धावा मिळाल्यात. आता धावसंख्या झाली आहे 24. म्हणजे पहिल्या षटकात 6 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या, पण विकेट मात्र गेली शर्विनची. इथे नाखरे संघाला कमबॅक करून द्यावा लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. धावसंख्या 24 आहे. आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने गावखडीची गोलंदाजी आहे, रामेश्वर गावखडी, बॉलरचं नाव सांग, तर त्या पद्धतीने 30 धावा सुद्धा त्यांच्यासाठी एक विनिंग टोटल होऊ शकतो. परंतु तोपर्यंत रोखावं आणि कॉम्पिटिटिव्ह टोटलला आपल्या आक्रमक फलंदाजीने उत्तर द्यावं हे असेल का मनात. गोलंदाज नवीन जो येतोय तिसरं षटक घेऊन सुजय याच्या पहिला बॉल मोये मोये, सुजय यांचं मोये मोये. शेवटचे 6 बॉल जे निर्णायक असतील. सुजन भोसले आधी आपण शर्विनला पाहतो, शर्विनची विकेट गेली की सुजन भोसले आपली जबाबदारी पूर्णपणे घेतो आणि जबाबदारीने आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. सुजन भोसले 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाईल का, थ्रो वरती लक्ष होतं, थोडा वाईड थ्रो झाला. छोट्या छोट्या चुका ना मुन्ना ना चुकीला माफी नाहीये इथे. 2 धावा सुजनच्या माध्यमातून, कारण एरर ऑफ मार्जिन इतकं 0 आहे ना, 0 एरर ऑफ मार्जिन 0. तुम्हाला सुईमधून धागा जेवढी जागेमधून जातो ना तेवढी जागाही सोडावी लागत नाही थ्रो करताना. 1 धाव येते. इतके दक्ष फलंदाज असतात. नेक्स्ट डिलिव्हरी परत एकदा, यावेळेला मात्र कॅच होईल का, कॅच होईल का, नाही, बॉल पर्यंत पोहोचला नाहीये क्षेत्ररक्षक. 1 धाव 2 धावा. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, बिटवीन द 2 बॅटर्स सुजन भोसले आणि अर्जुन तोडणकर. 2 धावांनी धावसंख्या वाढणार. 28 वरती पोहोचवली जाते. 28. शेवटचे काही बॉल बाकी, 4 बॉल शिल्लक असतील कदाचित. पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती 2. सुजय पुढचा बॉल. यावेळेला मात्र ब्लॉक होल, कुठलंही उत्तर नव्हतं. लेग बाईचा इशारा पंचांचा. आणि एक्सपिरियन्स हे एक्सरसाइज करण्याची वेळ मिळाली ती सरांना, कारण दिवसभर ते उभे आहेत. डेला क्रिकेट पंचगिरी, नाईटला क्रिकेट पंचगिरी, आणि त्याच पोझिशनमध्ये थोड्या पायांना सुद्धा मुंग्या आल्या असतील. पण काय फिटनेस लेवल आहे, अंपायरची सुद्धा फिटनेस लेवल ही दक्ष असावी, तेवढ्याच पद्धतीची असावी लागते. कदाचित खेळाडूंना वेळ मिळतो. इथे लेग बाईजच्या स्वरूपात धाव नाहीये कारण क्षेत्ररक्षण केलंय. धावा अजूनही तिथेच 29 वरती. 29.
29 धावा. शेवटचे काही बॉल, शेवटचे कदाचित 2 बॉल असतील. यावेळेला आवर्त घेतलंय का, सुजनला आवरलंय का, पण इथे मात्र शॉट खेळला गेला. फिल्डर कडून गफलत झालीये. पहिल्या फिल्डर कडून गफलत झाली आहे. दुसरा फिल्डर क्रिस्टियानो रोनाल्डो बनायला गेला, परंतु बॉल मात्र मिळाला नाही. धावा धावा मिळतील 4. चौकार वसूल केला गेलाय. या शॉटला मात्र फ्लिक ऑफ द रिस्टने खेळला होता. एक फ्लिक शॉट पाहायला मिळाला. चौकार. चौकाराने धावसंख्या 33. ही आव्हानात्मक धावसंख्या आहे. ही कॉम्पिटिटिव्ह विनिंग टोटल होऊ शकतो. आखोट टप्प्याचा बॉल कॅच सुटली आहे तिथून विकेट किपरच्या माध्यमातून. एक धाव मिळेल. 34 ही धावसंख्या. 35 धावांचं आव्हान ठेवलंय समोरच्या संघाकडे आणि मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय. या ठिकाणी पूर्णगड विरुद्ध गावखडी. मोमीन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. 35 धावांचं आव्हान असेल नाखरे संघासमोर. विक्रम नार्वेकर कोणत्या प्रकारे स्ट्रॅटेजी करतात. 35 धावा मगाशी जर चेसआउट केलेले पाहिले आपण महाकाली समर्थ आडिवरे संघाच्या वतीने, कारण त्यावेळेला आकाश जाधव नावाचं वादळ घोंगावलं होतं. त्याने फलंदाजी केली होती. तशाच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजांना चक्रम करण्याचं काम विक्रमला करावं लागेल. ते काम करेल का. 18 बॉल 35 धावा. असा गेलो आणि असा आलो. ऐकूया सुमधुर संगीत. दादा गुरव पुरस्कृत या नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण पहिल्या राऊंड मधील या सेकंड लास्ट मॅच कडे, कारण अजून एक मॅच वाढली आहे. पूर्णगड विरुद्ध गावखडी. क्रिकेट किती फनी
दणका दिलाय का नाही, कारण फिल्डरला चान्स नाहीये तिथे. शुभारंभ केलाय, प्रारंभ केलाय. पाडव्याला आपण खातो श्रीखंड, इथे आपल्याला धावा बनवायच्यात प्रचंड. प्रारंभ केलाय, 35 धावांचं आव्हान उभं केलंय समोरच्या संघाने. पहिल्याच बॉलवरती दिगंबरने आपलं दिगंबर रूप दाखवलंय. गोलंदाजाला दिगंबर करून टाकलंय षटकाराने. धावसंख्या 6. नेक्स्ट डिलेव्हरी गुरु यांचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र कमबॅक डिलेव्हरी पाहायला मिळते गुरु यांच्याकडून. एक वंडीच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 7 वरती. आपल्याला असं वाटलं होतं मघाशी सुद्धा महाकाली श्री समर्थ स्वामी समर्थ संघाने ज्या पद्धतीने मुरुगवाडा जय भैरीला आव्हानात्मक धावसंख्येला चेस आउट केलं. 35 धावांचं पुन्हा एकदा यावेळेला मात्र कॅच होणार, नक्की कॅच होणार, कारण त्या ठिकाणी डीप मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. क्षेत्ररक्षक कुणालच्या माध्यमातून अजून एक धक्का मिळतोय. कुणालच्या माध्यमातून फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती तू दाखवला होतास मला नक्कीच षटकार, परंतु यानंतर मात्र कमबॅक डिलिव्हरी केली आहे. धावसंख्या 7 वरती विकेट मिळते. पहिल्या गडीचं पतन होते. एक गडी बाद 7 अशी धावसंख्या. धावा बनवायच्या टोटल 35. 34 रन्स झाल्यात. त्या समोरच्या संघाच्या 35 धावा बनवाव्या लागतील. 34 तुम्हाला टाय करेल, सुपर ओव्हर ठेवेल, परंतु 35 धावा विनिंग पर्यंत पोहोचवेल. नवीन फलंदाज येतोय संजोग. संजोगला मात्र यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून जे काम केलं त्यापेक्षाही जबाबदारीने कामगिरी करावी लागेल. यावेळेला संजोगसाठी होता बॉल स्लॉट मध्ये. एलिव्हेशन मिळालं होतं, परंतु पॉवर नाही मिळाली. संजोग आला, संजोग खेळला, संजोग गेला, फलंदाज बाद. दुसऱ्या बाजूने विक्रम नुसता पाहत राहिलाय. इथे मात्र थोडा लॅक ऑफ ऍप्लिकेशन पाहायला मिळते. थोडा सेन्सिबल क्रिकेट खेळणे गरजेचं आहे. कोण म्हणतो षटकार आणि चौकारानेच सामने जिंकले जातात. सामने जिंकले जातात बिटवीन द पार्टनरशिप, दोन्ही फलंदाजांमध्ये पार्टनरशिप आणि समयोचित फलंदाजी, प्रेझेन्स ऑफ माइंडने केलेली फलंदाजी. पण इथे दुसरा झटका मिळतोय 7 या आकड्यावरती. मैदानामध्ये शेखर गुरु. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. वाव, काय डिलिव्हरी आहे. स्विंग अँड मिस ना म्हणतात ना, त्या पद्धतीने हा बॉल कधी गेला विकेट कीपरकडे कळलं पण नाही. जान लगा के गोलंदाजी म्हणजे काय. गुरु ऍक्शन किती परफेक्ट आहे बघा. आणि आवाज दिला जातोय त्यांच्याकडून. शोएब अख्तर ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणाला हमिंग करायचं ना, त्या पद्धतीने हमिंग दिसते गोलंदाजाची. बघा परत. थोडा रिदम चुकतोय इथे. हुल मात्र दिली जाते, पण हुल मध्ये चुकबुल होऊ नये आणि दांडी गोल होता का म्हणे. देखिए परत एकदा बघा. या बॉलला परत फुलर लेन ठेवला, उत्तरच नाहीये फलंदाजाकडे. स्पीड, पेस जनरेट झालाय. शोएब अख्तरला आपण अशा पद्धतीने पाहिलं होतं हमिंग करताना. शेवटच्या क्षणाला अगदी तुटून छातीतून काही गोलंदाज हे शोल्डर मधून गोलंदाजी करतात, कंद्याला झुकवतात अगदी. आणि हा जो दम निघालेला असतो ना, हा पोटातून निघालेला असतो. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या 7 वरती. 7चा आकडा काही पार होताना दिसत नाहीये. अजूनही 12 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा होत्या. कोणी विचार सुद्धा करू शकला नसेल की पुढच्या 4 बॉलवरती 0 धावा येतील, डॉट डिलिव्हरीज येतील. आणि हीच तर खासियत आहे गुरु यांची. षटक पहिलं क्रमांक षटक एक संपतंय. धावसंख्या 7.
अजूनही 28 ची आवश्यकता. 12 बॉल आणि नवीन गोलंदाज सुजन येतोय. 12-28. विक्रम नार्वेकर यासाठी यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा दिला जातोय ओमकार सरांच्या माध्यमातून. वाईडने सुरुवात केली आहे या षटकाची. धावसंख्या 8. यावेळेला मात्र धावसंख्या 8 झाली आहे. विक्रम लावणार का गोलंदाजाची वाट? ती वाट पाहावी लागणार आहे आपल्याला पुढच्या बॉलसाठी. ओहो, इथे मात्र ना आता ना पता बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. विक्रम नार्वेकर काम करावं लागेल. काम करावं लागेल टेक्निक वरती, काम करावं लागेल शॉट सिलेक्शन वरती. रेंज ऑफ शॉट सिलेक्शन काय आहे विक्रमची? थोडा परत एकदा वरच्या पट्ट्यामध्ये लागलाय, बॅटच्या अगदी खालच्या टोला लागलाय. टायमिंग प्रॉपर नव्हती, मिस टायमिंग झाली आहे. बॉल नंतर आलाय, बॅट अगोदर घुसली आहे, त्यामुळे टायमिंग लागते. थोडा वेट अँड वॉच करायला लागतो. वेट करा, बॉलला येऊ द्या बॅटवरती. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला वॉच करणे पहिली प्रायोरिटी असते. 9 धावा, 35चं टार्गेट आहे. षटकार तर पाहिजेत, चौकार पाहिजेत. आता मात्र आक्रमण करावं लागेल. धावसंख्या 10. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि पहिल्या बॉलवरती काय प्रारंभ केला होता. सुरुवात अशी दणक्यात झाली, पण नंतर मात्र आवर्त घेतलंय फलंदाजांनी. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या 10 डबल फिगर मध्ये. यावेळेला मात्र आडवा पट्टा खेळला गेलाय आणि बॉलला पाठवलं गेलंय. 1 2 3 4 5 6 6 6 6 6 6 6 षटकार. वरती पोहोचवली जाते. अजूनही धावा पाहिजेत. आता 19 मॅच मध्ये आहे अजूनही विक्रम नार्वेकर आणि त्याचा संघ, परंतु सर्वांच्या नजरा खेळल्या गेल्यात, रोखल्या गेल्यात त्या विक्रम वरती. सुजन पुढचा बॉल टाकेल परत एकदा. वाव, हा स्लॉट मध्ये बॉल. विकेट किपर कडून थोडीशी फंबलिंग होते, पण बॅकअप आहे त्याच्याकडे स्वतःचा, त्यामुळे तोही या ठिकाणी रिस्ट्रिक्ट करतोय फलंदाजाला. धाव रोखतोय 1. संघाची धावसंख्या 16. अजूनही 19 ची आवश्यकता असेल. बॉल किती शिल्लक आहेत या ओव्हर मधील तर पाहणे. 1 बॉल शिल्लक, म्हणजे 7 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र डेड डिलिव्हरी येईल. डेड बॉल येईल. अक्रॉस द लाईन बॉलिंग करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. ऑफस्टिकच्या बाहेरून आत आणण्याचा प्रयत्न, परंतु कधी कधी अशा वेळेला फिंगर एकदम वरून आपटला जातो बॉल शोल्डर कडून, आणि त्या पद्धतीचा या पद्धतीचा बॉल टाकण्याचा अगोदरचा प्रयत्न होता असेल सक्सेसफुली. आता मात्र तो सक्सेस झालाय. 1 धाव. एका धावेने रोखू शकत नाही. षटक संपतंय. दुसऱ्या षटकामध्ये अजूनही मॅच इव्हन पोझिशनला आहे, कारण 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 18 धावा धावसंख्या झाली आहे ती म्हणजे आता 17. 6 बॉल 18 धावा. 12 बॉल मध्ये 17 केल्यात. 6 बॉल 18 धावा, 3 षटकार. सिंपल टेक्निक आहे. 3 षटकार लावा, 3 षटकार माडाच्या बनात. हा मन वडाय वडाय म्हणतात ना, बहिणाबाई चौधरींची कविता आहे. मन आपलं कुठून कुठे एका क्षणामध्ये फिरून येतं आणि काय स्वप्न रंगवली जातात. मी ट्रम्प बरोबर कॅरम खेळतोय या पद्धतीने पण स्वप्न रंगवली जातात, आणि त्यामुळे हे स्वप्न सुद्धा रंगवले जाईल. 6 बॉल 18 धावा. 3 षटकार येतील का माडाच्या बनात? 1 षटकार येईल का अलॉंग द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल का लॉंगॉनच्या दृष्टिकोन दिशेने? पण त्यासाठी पाहावे लागतील पुढचे 6. पहिला आलाय. उडा 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 लगा 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 और गिरा 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 गिरा. खतरनाक. गोलंदाज प्रेशर मध्ये सुनील. 5 बॉल आणि 12 धाबांची आवश्यकता. दुसरा आणि तिसरा पण येईल का? पुढचा बॉल आलाय का? नाही. बॉल तर आलाय, पण नार्वेकर विक्रम कोणत्याही मनस्थितीमध्ये नाहीये. धाव घेण्याच्या कोणत्याही मनस्थितीमध्ये नाहीये. कदाचित त्याच्या मनामध्ये सुद्धा 3 षटकार असतील कदाचित, कारण मॅच विनिंग तर तोच करू शकतो. कर सकता हूं तो मैं ही कर सकता हूं.
एक अकेला सेनापती सेना के बराबर. ओ स्लॉट मध्ये होता परत एकदा सुनील मुळे. आक्रमण केलंय पण आमंत्रण सुद्धा देतोय. इन्व्हिटेशन दिलं होतं फलंदाजासाठी. 3 बॉल आणि 12 धावा, 2 डॉट डिलिव्हरी. मॅच आता मात्र रामेश्वर गावखडीकडे. 3 बॉल 12 धावा. येईल का दुसरा? येईल का दुसरा? आलाय 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 आणि निघालाय. बॉल गेलाय सीमा रेषा पार. वाव वाव वाव. गणपतीपुळा आणि नादकुळा फलंदाजी. काय शब्द वापरले जात आहेत सुजन भोसले यांच्याकडून. आक्रमण केले ते विक्रम नार्वेकर यांच्याकडून. 2 बॉल 6 धावा. 2 बॉल 6 धावा. काय करणार आता भावा? 2 बॉल 6 धावा. विक्रम नार्वेकर. पुढचा बॉल येईल का? ओ ट्राय तर केलाय फिल्डरच्या मधून जातोय. 2 फिल्डरच्या मधून जातोय. मोठ्या घरचा पोकळ वासा आणि वारा वाहतो भसा भसा. त्या पद्धतीने हा बॉल गेलाय 2 फिल्डरच्या मधून. फिल्डरचे झाले खाक आणि फिल्डरला पडला भॉक आणि लाखाचे झाले खॉक. 4 धावा. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. टाय झाली तर सुपर ओव्हर. टाय झाली तर सुपर ओव्हर. विक्रम नार्वेकर लक्षात ठेवा. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. 1 धाव केली तर सुपर ओव्हर आहे. 2 धावा केल्या तर विन पोझिशन फॉर द नाखरे. काय मॅच आहे, काय मॅच आहे, काय व्हॉट अ मॅच विनिंग पार्टनर पारी खेळली आहे. मी म्हटलं ना की पार्टनरशिप पाहिजे. ती पार्टनरशिप आपल्या फलंदाजाला साथ देण्यासाठी पाहिजे. मॅच विनर्स असेच बनत नाहीत. मॅच विनर्स जो संघर्षमध्ये काम करतो ना तो बनतो. हा 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 हा. मगाशी मी काच आणि हिरा याचं उदाहरण दिलं होतं. उन्हामध्ये ठेवल्या दोन्ही गोष्टी की आपल्याला समजतं काच कोण आणि हिरा कोण. जो गरम होतो तो काच आणि जो शांत राहते म्हणजे थंड राहतो तो हिरा. त्यामुळे शांत पद्धतीने अगदी समयोचित करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी विक्रम नार्वेकर यांच्याकडून सुनील मोरेचा झालाय. परंतु टीमला विनिंग पोझिशनला पोहोचवणार का? ही मॅच विनिंग पारी विनिंग पोझिशनला पोहोचवणार का? 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच जबरदस्त रंगतदार. सामना रंगतदार. सुरुवात जबरदस्त झाली आहे. क्लास 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 पाहायला मिळतोय आपल्याला. खतरनाक खतरनाक पाहायला मिळतो आपल्याला. आहा पायघड्यांवरून चालताना काटे बोसले तर सहन करायला शिका. काट्यांना फक्त बोसणं माहित असतं ना, त्यामुळे सहन केलंय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाईल का? सुजनवर आहे प्रेशर. इथे मात्र थ्रो केलाय. रन आउट रन आउट रन आउट. येस इट इज. आणि इथे मात्र आपल्याला डिस्कशन बिटवीन 2 अंपायर्स दिसेल. अपील केला गेलाय अंपायर्स कडून. अजूनही फलंदाज बाद की नॉट आउट इशारा इथपर्यंत कळेल का? फलंदाज बाद दिला जातोय. सुजन भोसले का मला बेटा म्हणतात भाई? ये बेटा नहीं है, ये बाप है. सुजन भोसले काय थ्रो केलाय. माइंडसेट किती क्लिअर आहे बघा. प्रेझेन्स ऑफ माइंड. परफेक्ट पोझिशन. एकच धाव या ठिकाणी पाहतोय आपण. चांगलं गुड वर्क आपण पाहतोय कॅमेरामनचं. थ्रो बघा किती परफेक्ट आहे. पोचताना थोडा वेळ गेला पण क्षेत्र विकेट किपरने आपलं काम केलं होतं. थोडा लेझी राहिला विक्रम नार्वेकर. आणि दिस इज द फर्स्ट टाय मॅच आपल्याला पाहायला मिळते या टुर्नामेंटची. वाव वाव वाव. सुपर ओव्हर सुपर से भी ऊपर असा हा सामना विक्रम नार्वेकरच्या बॅटमधून. खणखणी ड्राईव्ह पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती 2 धावा. दुसरा कोणताही क्षेत्ररक्षक तिथे असताना तर 100% मी सांगतो की 2 धावा नक्की आल्या असत्या. पण काय प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलंय. हजर जबाबीपणा. क्रिकेटिंग गेम अवेअरनेस याला म्हणतात. एक एक्झाम्पल पेश केलंय सुजन भोसलेने. नाखरे कर्णधार या इथे. नाखरे कर्णधार आणि रामेश्वर कर्णधार
गुरुप्रसाद मुद्रे. गुरु गोलंदाजी करणार आणि समोर आहे दिगंबर. मगाशी दिगंबरने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता. पॅव्हेलियन मधून एकदा टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. वेल वेल गुड मॅच. खरोखरच टाय झाली परत एकदा. सुपर ओव्हरला टाय झाली तर मग मात्र नाणेफेक केली जाईल परत. सुरुवात सुपर ओव्हरला. पहिला बॉल दांडी झाली आहे. गोल 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 गोल. बॅटरला झाली आहे बॉल. इथे मात्र भुरळ तोय. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे सुपर ओव्हर मध्ये 3 फलंदाज असतात, 2 विकेट्स असतात. एकदा का 2 विकेट्स गेले तर ऑल आउट समजला जातो संघ. इथे मात्र चूक झाली आहे का? मला वाटतं जो फ्लो मध्ये फलंदाज होता विक्रम हा का नव्हता स्ट्रॅटेजी थोडा ना माइंड मध्ये. म्हणून मी म्हटलं ना हा गेम कॉन्फिडन्सचा आहे. छत्री पावसाचे दिवस आहेत. छत्री आणि आत्मविश्वास काय शिकवतात? छत्री आपल्याला पावसापासून रोखत नाही परंतु पावसात उभी राहण्याची शक्ती देते. आणि आत्मविश्वास आपल्याला विजयी करत नाही पण विजय करण्यासाठी संघर्ष करण्याची शक्ती देते. तो आत्मविश्वास विक्रम नार्वेकरकडे कमी आहे का? तर नाही. परंतु आत्मविश्वासाला जोड लागते एका चांगल्या गुणात्मक, एका चांगल्या स्ट्रॅटेजीची, एका चांगल्या ध्येयाची, धोरणाची. ध्येय धोरणे फार महत्वाची. का? विक्रम नार्वेकर हा स्ट्राईकला नव्हता. आता विक्रम नार्वेकर नॉन स्ट्राईकला आहे. नवीन फलंदाज येतोय संजोग. पहिलं काम असेल सिंगल आउट करून विक्रमला स्ट्राईकला आणणे की मग गुरु मळये उडवणार गुरु मुद्रे उडवणार दांड्या. गुरु हो जा शुरू. पंचांचा इशारा. हा इथे मात्र भूल दिली जाते पण विक्रम कडून झाली नाहीये भूल. भरपूर काय काय होणार आहे मॅच मध्ये. पुढचा बॉल परत एकदा लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल येणार. अंपायरचा इशारा. येस इट इज. दोन्ही हात समांतर. धाव मिळेल अवांतर. इथून मात्र आवाज दिले जात आहेत फिल्डर्स कडून. गुरु यांना थोडस प्रोत्साहन दिलं जातंय. एक धाव एका धावेवर इथे खातं खोललं जातंय. एक गडी बाद एक. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे दिगंबर. इथे मात्र दुसरा बॉल पेश करतोय. फुलटॉस डिलेव्हरी. बघा प्रेशर किती आहे बघा. फुलटॉस डिलेव्हरीला सन्मानपूर्वक खेळलं जातंय. ओ काय झालंय त्या ठिकाणी? फिल्डरला आवश्यकता होती का? कारण विक्रम दुसऱ्या धावेला जाणार नाही हे तुला नाही जगातल्या सर्वांना माहिती होतं. त्यासाठी कोणत्याही क्रिकेटिंग ब्रेनची गरजच नव्हती. पण इथे मात्र पाण्याची आवश्यकता आहे. बघा टेक्निकल मेडिकल टीम यावेळेला क्षेत्ररक्षक कोण आहे त्या ठिकाणी? चैतन्य. स्लाइस झाला थोडासा आणि स्किड सुद्धा झाला त्यामुळे त्या ठिकाणी मात्र अँकल थोडा क्रॅक झालाय का बघा. अँकल व्यवस्थित आहे का बघा. कारण मोच येऊ शकते अशा वेळेला. अनेक खेळाडूंना या वेळेला अशा पद्धतीने आपण दुखापत होताना पाहिले. पण नेव्हरदलेस गुड 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 गोष्ट अगदी चांगली गोष्ट घडली आहे की फिल्डर अजूनही आपल्या पोझिशन वरती जाताना दिसतोय. एक धावेने धावसंख्या 2. 4 बॉलचा गेम बाकी. 4 बॉल मध्ये किती धावा बनवेल विक्रम? त्याच्याकडून येईल का प्रहार? संजोग नॉन स्ट्राईक एंडला दुसऱ्या धावेसाठी जातील का? जर अलोंग द कार्पेट शॉट खेळला गेला किंवा कॅच मिस झाली तर मात्र काय झालं असेल? अडला असशील हजारदा, नडला असशील, पडला असशील हजारदा. पराभवाच्या त्या भयान रात्री रडला असशील हजारदा. पण झाले गेले आता विसर. मूठ आवळ अश्रू आवर. लक्षावरती रोक नजर. आणि एक प्रयत्न अजून कर. एक प्रयत्न अजून कर. हीच ती मॅच आहे. दाखवण्याची एक प्रयत्न अजून करण्याचा. 4 बॉल. गुरु टू द विक्रम. आखूड टप्प्याचा बॉल रेंज मध्ये होता बॅटरच्या.
परंतु टायमिंग मिस झालाय त्याच्याकडून सुद्धा आणि विकेट किपर कडून सुद्धा एक धाव मिळते. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ एकदम आउटस्टँडिंग डिलिव्हरी. काय गोलंदाजी आहे. गुरु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर पुरस्कार असता तर गुरु यांनी मगाशीच तो घेतला असता, कारण पहिली ओव्हर त्यांनी पेश केली होती अप्रतिम. पण नंतर मात्र विक्रमने मॅच मध्ये आणलं आपल्या संघाला. पुढचा बॉल परत एकदा लेग स्टिकच्या बाहेर. हे प्रेशर बोलणार आहे. प्रेशर हे खणखणीत नाणं वाजतं असं म्हणतात, पण नोटा आवाज करत नाहीत. ह्या वाईड बॉल म्हणजे नोटा असतात. या नोटा आवाज न करता अवांतर धावसंख्या देतात. या प्रेशर क्रिएट करतात गोलंदाजावरती. धावसंख्या 1 ने वाढणार. धावसंख्या 4. अजूनही 3 बॉलचा गेम शिल्लक. 3 बॉल विक्रमसाठी. ओ परत एकदा बॅटच्या रेंज मध्ये बॉल शॉट सिलेक्शन प्रॉपरली परफेक्ट होतं, पण परत एकदा तीच नजाकत दिसली नाही, ती ताकद दिसली, परंतु टायमिंग मिस झाली आहे. या सगळ्यांचा मिलाफ असतो ना भाई. शॉट खेळणे एवढं सोपं नसतं क्रिकेटमध्ये. 2 बॉल फक्त धावा 4 झाल्यात. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला परत एकदा विक्रम कडून भूल झालीये. हो मगाचा जो षटकारांवर षटकार खेचणारा फलंदाज इथे मात्र हिरो मधून झिरो बनताना. त्यामुळे क्रिकेट हा खेळच असा आहे. एका बॉलवर 6 धावा येणे म्हणजे क्रिकेट, आणि त्याच फलंदाजाला 6 बॉलवरती 1 धाव न येणे म्हणजे क्रिकेट. ज्या फलंदाजाने 6 बॉलमध्ये 17 धावा केल्या त्या फलंदाज पहिली चूक झाली. आणि जेव्हा आपण शर्टाची बटणं लावायला जातो ना, वरचं बटन जर चुकलं तर सगळी बटणं चुकतात. पहिल्या बॉलवरती झाली चूक आणि पुढचे 6 बॉल चुकले. त्यामुळे धावा फक्त बनल्यात 7. 8 धावांची आवश्यकता आहे. 8 धावांची आवश्यकता, आणि इथे मात्र 8 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, नाहीतर मग परत टाय झाली तर मग टाय नंतर नाणेफेक केली जाईल, त्यावरती डिसाइड होईल. परंतु इथे गुरु मुद्रे यांनी आपली कामगिरी दमदार केली आहे, प्रभावशाली केली आहे. आहा प्रेशर म्हणजे दाखवलाय या ठिकाणी आपला स्वभाव आणि पाडलाय प्रभाव या प्रेशर गेम मध्ये. सॉलिड गोलंदाजी. ऐकूया डीजे. इतक्या रात्री सुद्धा वाजलेत जवळजवळ 12:45. 12:45. आवाज सुद्धा छोट्या स्वरूपामध्ये आहे. यूट्यूबवरच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय ते आवाज अगदी छोट्या स्वरूपात आहे, परंतु तरीही रसिक प्रेक्षकांची भरभरून प्रतिसाद, कारण मॅचच अशी आहे. इथे मात्र नाखरेने काय जो संघर्ष केलाय ना, हॅट्स ऑफ आहे. जो हिरो ठरला होता तोच आता झिरो ठरेल का? विक्रम नार्वेकर. या 4 बॉलवरती विक्रमला एकदाही क्लिक झाला नाही, पण वाट समुद्री बिकट जरी अन लाटांची नागगती. वाट समुद्री बिकट अति लाटांची नागगती. अपमानाने हेटाळणीने तुझी बहकली नाव किती. विस्फोटाने आता तूही उसळ. विस्फोटाने आता तूही उसळ. खळखळ खळखळ तूही खवळ. स्वार होऊनी लाटांवरती कर स्वतःला दृढ अडळ. एक प्रयत्न अजून कर. एक प्रयत्न अजून कर. एक प्रयत्न अजून कर. हा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी कोण सज्ज होईल? आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. हे लढण्यामध्ये शान आहे. नाखरे 6 बॉल 8 धावा डिफेंड करायचे आहेत. सलामीला आलाय फलंदाज शर्विन.
गोलंदाजीचा भार कोण स्वीकारणार? बॉलरचं नाव सुजय येतोय गोलंदाजीसाठी, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं मगाशी, आणि तो सुजय. शर्विन 2 बॉलचा गेम फिनिश करेल का? त्याच्यासाठी हे 2 बॉलचे गेम सुद्धा 2 शॉट फक्त, 1 षटकार 1 चौकार, 2 चौकार. की प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून सिंगल डबलने सावध सुरुवात आणि अगदी नजाकतीने या 8 धावापर्यंत पोहोचता येईल. गेम ऑन स्टार्ट. 6 बॉल 8 धावा. सुजय टू शर्विन. ओ परत एकदा तीच सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डॉट डिलिव्हरी येतोय. सुरुवात अप्रतिम झाली आहे. हो मी म्हटलं ना की रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्या ती फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनण्यासाठी सुद्धा पाण्यालाही अगदी उंचावरून पडावं लागतं. त्यामुळे तुम्हाला 6 बॉल 8 धावा बनवणे इतकं सोपं नाहीये. सुजय पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेला एक शॉट खेळला गेलाय ऑफसाईडच्या दिशेने. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऍक्च्युली दिशा ऑनसाईडच्या दिशेने होती बॅटची, परंतु थोडा वरचा पट्टा लागला बॅटचा. कॅच तिथे होऊ शकली असते का? नाही. फिल्डर मागे होता. 1 धाव. 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 7 धावा. इथे मात्र आता जर इक्वल झाली तर काय सर, टॉस वरती इक्वल झाली तर नाणेफेक केली जाईल, परंतु ती वेळ येऊ देईल का? सुजन भोसले या मॅचचा खरा हिरो, सुजन भोसले फिनिशर ज्याला म्हणू शकतो आपण, तो ठरणार का? कारण लास्ट बॉलला त्याने जे प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं, क्रिकेटिंग सेन्स असलेला हा फलंदाज. 4 बॉल 7 धावा. सुजय डॉट डिलिव्हरी व्हेरी गुड. आणि अपील केलं गेलंय अंपायर कडे, इशारा नाहीये. जोरदार अपील होता. असं वाटलं होतं बॉलरला की आउटसाइड एज लागली आहे का, पण डॉट डिलिव्हरी येतोय. 3 बॉल 7 धावांची आवश्यकता. इथे मात्र हृदयाची कंपने वाढताना दिसतेत. हा धडधड वाढलीये. ही धडधड निरर्थक नाहीये. 3 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. खतरनाक. रोडवर स्पीड लिमिट, पेपरमध्ये टाइम लिमिट, प्रेमात एज लिमिट, पण क्रिकेटमध्ये नो लिमिट यार, नो लिमिट. 3 बॉल 7 धावा. फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेला मात्र दिशा दिलीये. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाईल का? रनआउट होणार का? नाही. ओ चांगल्या प्रकारे थ्रो केलाय इथे. बॅकअप चांगलं झालंय. व्हेरी गुड. काय क्रिकेटचं ऍक्शन आहे इथे. व्हेरी गुड ऍक्शन. हाय अँड हँडसम असं आपण नेहमी बोलतो, पण इथे मात्र जबरदस्त. एका देखण्या अगदी रूपवतीलाही लाजवेल असं क्रिकेटचं सौंदर्य दोन्ही संघाकडून पेश केलं गेलंय. धावा अजूनही 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुठून कुठे आली आहे. जबरदस्त. वेल बॉलिंग सुजय. वाव वाव. 2 बॉल 6 धावा. तसं म्हटलं तर 1 शॉट माडामध्ये आणि गेम फिनिश. 2 बॉल 6 धावा. आखूट टप्प्याचा बॉल. व्हेरी गुड. 1 बॉल 6 धावांची ही मॅच आली आहे. आक्रमण केलंय सुजयने. वाव काय गोलंदाजी आहे. झाडावरचे फूल उंच फांदीवर किती असले तरी मातीला पकडून राहते ना, त्या पद्धतीने बेसिकला पकडून राहिलेला हा गोलंदाज आहे. हा 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 काय खतरनाक मॅच आहे. काय सुंदर लाजवाब अफलातून. ट्रिमंडस लाजवाब. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. डॉट डिलिव्हरी येणार. इथे मात्र मॅच जिंकली जाते. नाकरे संघ ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हॉट अ थ्रिलर. एक सस्पेन्स थ्रिलर पाहिल्याचा अनुभव देणारा ही मॅच होती. व्हेरी गुड. ओ हो या वेळेला विनर सेज द RCC नाकरे. 1 2 3 4 सुजय तेरी जय जयकार. 1 2 3 4 सुजय तेरी जय जयकार. थँक्यू व्हेरी मच.